नमस्कार मित्रांनो, आर एल इंग्लिश क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत टेन्स. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर टेन्स म्हणजे त्याला काळ म्हणतात आणि काळाचे हे 3 प्रकार आहेत: पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. या क्रमाने जर आपण याचा विचार करूया, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स, हे काळाचे 3 प्रकार आहेत. तर सध्याचा जो चालू आपला जो काळ असतो तो असतो प्रेझेंट टेन्स. तर ह्या प्रेझेंटच्या अगोदर जो आपला झालेला जो काळ असतो तो असतो पास्ट आणि येणारा जो पुढचा असतो तो असतो फ्युचर. तर फ्युचर आपल्या समोर असतो, मागं आपला पास्ट असतो आणि सध्या आपण इथे प्रेझेंटवर असतो. तर असे काळाचे 3 प्रकार आहेत आणि या प्रत्येक प्रकाराचे हे मेन प्रकार झाले. या प्रत्येक प्रकाराचे पुन्हा 4 उपप्रकार पडतात. प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. आता प्रेझेंटचा जर विचार केला आपण तर सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचरचे पण असे 4 प्रकार आहेत: सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट टेन्सचे पण 4 प्रकार आहेत: सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. असे प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. आता सध्या आपण प्रेझेंट टेन्स जो आहे तो बघणार आहे आणि त्याचे उपप्रकार बघूया. प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार. प्रेझेंट टेन्स. तर प्रेझेंट टेन्स मधला पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट टेन्स हा प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार आहे. आता यामध्ये सिंपल प्रेझेंट जो आहे तर याचं सूत्र तयारी करता येते आणि अतिशय सोपं आहे. तर सिंपल प्रेझेंट किंवा कोणताही जे टेन्स असतो त्यामध्ये सर्वात प्रथम काय असते तर सब्जेक्ट असतो, म्हणजे त्या वाक्याचा कर्ता. त्यानंतर सिंपल प्रेझेंट असल्यामुळं क्रियापदाचं पहिलं रूप येते म्हणजे V1 आणि शेवटी असते ऑब्जेक्ट. तर हे त्याचं सूत्र आहे. सिंपल प्रेझेंटचं सूत्र सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर याप्रमाणे जर आपण याची एक वाक्यरचना केली तर तो सिंपल प्रेझेंट होतो. बघूया. आय ईट ॲन ॲपल. आय ईट ॲन ॲपल. आता यामध्ये सब्जेक्ट घेतलेला आहे मी आय, V1 आहे ईट आणि ऑब्जेक्ट आहे ॲन ॲपल. ऑब्जेक्ट आहे ॲन ॲपल. तर याप्रमाणे आता हे जे सब्जेक्ट आहेत तर सब्जेक्ट जे प्रोनाउन असतात आय, वी, यू, यू, ही, सी, इट आणि दे हे प्रोनाउन आहेत, म्हणजे सर्वनाम आहेत हे. तर ह्यापैकी हे जे सर्वनाम आहेत तर हे सर्वनाम वापरून जर आपण वाक्य तयार केले तर क्रियापद जे आहे त्या क्रियापदामध्ये फारसा फरक नाही पडत, जे आहे तेच लिहितो. परंतु हे 3 जर सब्जेक्ट म्हणून आले, ही, सी, इट किंवा कोणतंही सिंग्युलर नाउन जर आलं, सिंग्युलर नाउन, तर जे मुख्य क्रियापद असते त्या मुख्य क्रियापदाला यस किंवा एस लावतात. जर करता ही, सी, इट किंवा सिंग्युलर नाउन जर असेल, कोणतंही जे सिंग्युलर नाउन असते, एकवचनी नाउन जर असेल, तर तेव्हा क्रियापदाला यस किंवा एस लावतात. आता अजून एक प्रश्न निर्माण होतो की कोणत्या क्रियापदाला यस लावायचा आणि कोणत्या क्रियापदाला एस लावायचा. यस आणि एस तर लावायचा आहे, परंतु ज्या क्रियापदाच्या शेवटी एक्स, एस एच, सी एच, ओ आणि एक्स, एस एच, सी एच, एक्स किंवा ओ जर आला असेल तर त्या क्रियापदाला एस लावतात. ज्या क्रियापदाच्या शेवटी
यस जरी आला तरी यस, एस एच, सी एच, एक्स किंवा ओ जर आला, यांच्यापैकी कोणतंही जर एक अक्षर आलं तर त्या क्रियापदाला यस लावतात. आणि बाकीची जे क्रियापदं असतील, मग बाकीचे जे याच्या व्यतिरिक्त जर काही शेवटचे अक्षरे आले असतील तर त्याला यस लावतात. समजलं? आता यापैकी जे अक्षर शेवटी येते त्यांचं वाक्य बघूया आपण. ही गोज टू स्कूल. ही गोज टू स्कूल. आता बघा, मी या 3 शब्दापैकी इथे ही घेतलेला आहे. जर करता तृतीय पुरुषी एकवचनी जर असेल, हे एक तृतीय पुरुषी एकवचनी आहेत आणि यांचं अनेक वचन दे आहे, तर तृतीय पुरुषी एकवचनी जर करता असेल तर क्रियापदाला यस किंवा यस लावतात. तर इथे या ठिकाणी यस लावलेला आहे मी. आता यस का लावला? कारण या क्रियापदाच्या शेवटी काय आलेला आहे? ओ आलेला आहे. यांच्यापैकी जर एखादा अक्षर असेल शेवटी तर त्या क्रियापदाला यस लावतात, आणि यांच्यापैकी नसेल तर फक्त यस लावतात. ठीक आहे. आता काही आपण सेंटेन्सेस घेऊ असे. यानंतर वी प्ले क्रिकेट. वी प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो. आता इथं वी घेतलेला आहे म्हणून क्रियापदाला यस किंवा यस काहीही लागणार नाही. आता सिंपल प्रेझेंटचा अर्थ काय होतो? तर सिंपल प्रेझेंट जे असते त्याचा अर्थ तो न येत असतो. शेवटी काय येत असतो? तो. आय ईट ॲन ॲपल. मी ॲपल खातो किंवा मी सफरचंद खातो. ही गोज टू स्कूल. तो शाळेला जातो. वी प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो. म्हणजे तो न त्याचा अर्थ येत असतो. म्हणजे एकतर खेळायला सुरुवात केलेली नाही, आता आम्ही सुरुवात करणार आहोत, म्हणून आता आम्ही लगेच खेळणारच आहोत, म्हणून वी प्ले क्रिकेट. काही नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. दे गो टू स्कूल. ते शाळेला जातात. आता इथं मी यस किंवा यस नाही लावला, कारण शेवटी ये ओ आहे, पण यस किंवा यस का नाही लावला? कारण जो सब्जेक्ट आहे तो आहे अनेक वचनी. यांचं अनेक वचन आहे तो. ही सीटचं अनेक वचन काय? दे आहे. हे सिंग्युलर आहे आणि हे आहे प्लुरल. त्यामुळं क्रियापदाला यस किंवा यस लागणार नाही. दे गो टू स्कूल. ते शाळेला जातात. सी मेक्स टी. बघा, आता या ठिकाणी यांच्यापैकी मी इथं घेतलेला आहे सी, आणि मुख्य क्रियापद काय मग? मेक आहे. ए मेक, के मेक. आणि कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळं क्रियापदाला यस लागलेला आहे. मेकच्या नंतर काय आला इथं? यस, म्हणजे मेक्स झालेला आहे. ती चहा बनविते. आता या ठिकाणी या क्रियापदाच्या शेवटी ई आलेला आहे. आपण जे यस, एस एच, सी एच, एक्स, ओ हे जे अक्षर बघितले होते यांच्यापैकी अक्षर आलेलं नाही, म्हणजे ई आलेलं आहे, म्हणून याला फक्त यस लागलेलं आहे. यांच्यापैकी जर अक्षर असेल तर काय लागत असते? मग यस लागत असते. राम कॅचेस अ बॉल. बघा, आता या ठिकाणी मी मुख्य क्रियापद घेतलेला आहे कॅच. CATCH हे मुख्य क्रियापद आहे, परंतु जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट मी नाउन घेतलेला आहे. सब्जेक्ट काय? नाउन आहे. सिंग्युलर नाउन आहे. म्हणजे नाउन जर असेल तर क्रियापदाला यस किंवा यस लावत असतात. आता मुख्य क्रियापद काय? कॅच आहे, पण या कॅचच्या शेवटी काय आलेला आहे? CH आलेला आहे. म्हणजे आपला जो नियम बघितलेला आहे तर त्यापैकी एक अक्षर आलेला आहे, डबल असं CH आलेला आहे, म्हणून याला मी यस न लावता यस लावलेला आहे. राम कॅचेस अ बॉल. बघा, आता प्रकाश प्लेज क्रिकेट. आता या ठिकाणी मुख्य क्रियापद काय? प्ले आहे, परंतु नाउन आल्यामुळं या क्रियापदाला यस लागलं आहे, कारण याच्या शेवटी वाय आलेला आहे, म्हणून फक्त इथं यस लागलं आहे. प्रकाश प्लेज क्रिकेट. प्रकाश क्रिकेट खेळतो. राम चेंडू पकडतो.
ती चहा बनविते. तर बनविते ते किंवा तो असा याचा अर्थ सिंपल प्रेझेंटचा अर्थ होत असतो. तर सिंपल प्रेझेंटमध्ये मग महत्त्वाचा नियम काय की सिंपल प्रेझेंटमध्ये सब्जेक्ट असतो. सुरुवातीचा जो सब्जेक्ट असतो तो सब्जेक्ट नंतर काय असते V1 असते. क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप वापरायचं आणि यानंतर असते ऑब्जेक्ट. अशी जर कन्स्ट्रक्शन केली दॅट इज कॉल्ड सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंटमध्ये अजून एक आपण नियम बघितला. जर वाक्याचा कर्ता हा ही सी इट असेल म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी असेल किंवा कोणतंही सिंग्युलर नाउन असेल तर क्रियापदाला यस किंवा यस लावतात. क्रियापदा शेवटी यस किंवा यस लावतात. यानंतर आता कोणत्या क्रियापदाला यस लावायचं आणि कोणत्या क्रियापदाला यस लावायचं हे पण आपण बघितलेलं आहे. ज्या क्रियापदाच्या शेवटी यस, यस एच, सी एच, एक्स किंवा ओ येत असतो त्या क्रियापदाला यस लावतात आणि याच्या व्यतिरिक्त जर अक्षर आले असतील तर त्याला फक्त यस लावायचं आहे. तर हे सिंपल प्रेझेंटचं एवढा महत्त्वाचा भाग आहे. हा एवढाच लक्षात ठेवायचा आहे की तृतीय पुरुष एकवचनी असेल तर यस किंवा यस लावायचा किंवा सिंग्युलर नाउन असेल तर यस किंवा यस लावायचा. आणि यस किंवा यस कुठं लावायचा ते पण तुम्हाला सांगितलं आहे. ज्या क्रियापदाच्या शेवटी येतात त्यांना यस लावा, याच्या व्यतिरिक्त आले तर यस लावा. यानंतरचा नेक्स्ट आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा या टेन्सचा दुसरा प्रकार आहे बघा. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना कशी असते यामध्ये काय असते तर याचं सूत्र काय तर सब्जेक्ट प्लस टू बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट अशी कन्स्ट्रक्शन असेल तर ते असते प्रेझेंट कंटिन्युअसचं सेंटेन्स. तर सब्जेक्ट टू बीचे रूप कोणते आहेत मग तर टू बीचे रूप आहेत एम, इज, आर यांच्यापैकी एक वापरायचं. आणि V4 याचा अर्थ जे व्हर्ब असते त्या व्हर्बला काय असते ING असते त्याला म्हणतात V4. म्हणजे जे मुख्य क्रियापद असते त्याला ING लावायचा आणि टू बीचं रूप कोणता एम, इज, आर यांच्यापैकी वापरायचा. आणि सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तर प्रत्येक वाक्यामध्ये राहतेच. मग हा एवढा चेंज आहे याच्यामध्ये. आता बघूया सेंटेन्सेस. तर एम कधी वापरतात मग एम हे आयच्या समोर येते. इज एकवचनी असेल तर करता आणि आर अनेकवचनी असेल तर हे लक्षात पाहिजे आपल्याला. एकवचनीसाठी इज वापरतात, अनेकवचनीच्या पुढे आर वापरतात आणि एम तर ठरलेलाच आहे तर एम हा आयच्या समोरच येत असतो. सेंटेन्स बघूया. आय एम इटिंग ॲन ॲपल. बघा आता सब्जेक्ट आय घेतलेला आहे मी. टू बीचं रूप कोणतं घेतलेलं आहे आयच्या समोर नेहमी एम येते. V4 याचा अर्थ मुख्य क्रियापद इट आहे त्याला ING लावला इटिंग झालं. आणि यानंतर आहे ऑब्जेक्ट ॲन ॲपल. अर्थ कसा होतो आता जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस असतो कंटिन्युअस याचा अर्थ इथं जे काही त्याची प्रक्रिया आहे ती कशी आहे चालू आहे म्हणून त्याला मराठीमध्ये चालू वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजे जे ॲक्शन आहे किंवा जी कृती आहे ती कशी आहे इथं चालू आहे म्हणून त्याला चालू वर्तमान काळ असे म्हणतात. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. तर इथं ॲपल खाण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे चालू आहे. आय एम इटिंग ॲन ॲपल मी सफरचंद खात आहे म्हणजे खाण्याची प्रक्रिया चालू आहे. मग चालू जर एखादी ॲक्शन सांगायची असेल तर त्यावेळेस प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर करत असतात. ही इज प्लेइंग क्रिकेट. ही इज प्लेइंग क्रिकेट तो क्रिकेट खेळत आहे. अर्थ लावत असताना सर्वात प्रथम कर्त्याचा अर्थ घ्यायचा असतो आणि नंतर पुन्हा तिकडून उलट यायचं असते. तो क्रिकेट खेळत आहे. आता ING लावल्यानंतर ती कृती किंवा ती ॲक्शन करत असा त्याचा अर्थ होत असते. प्लेइंग म्हणजे खेळत, इटिंग म्हणजे खात, गोईंग म्हणजे जात, सीइंग म्हणजे बघत, सेलिंग म्हणजे विकत. तर हे असा त्याचा अर्थ होत असते. INGचा अर्थ म्हणजे ती कृती किंवा ती ॲक्शन करत आहे असा त्याचा अर्थ. ही इज प्लेइंग क्रिकेट याचा अर्थ तो क्रिकेट खेळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दे आर प्लेइंग क्रिकेट. बघा आता मी इथं करता काय घेतलेलं दे घेतलेलं आहे. दे असल्यामुळं टू बीचं अनेकवचनी रूप आलेलं आहे
आर. एकवचनी होतं तेव्हा काय घेतलं होतं मी इज घेतलं. अनेक वचनीच्या पुढे काय ते नेहमी अनेक वचनी रूप टू बीचं आर येते. दे आर प्लेइंग क्रिकेट. ते क्रिकेट खेळत आहेत. ते क्रिकेट खेळत आहेत. तर अशा पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअसचं जे सेंटेन्स आहे, तर प्रेझेंट कंटिन्युअस महत्त्वाचं सूत्र जे लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये काय असते, टू बीचं रूप असते आणि V4 असते. कर्ता आणि जे कर्म असते ते तर प्रत्येक वाक्यामध्येच असते. महत्त्वाचा जो चेंज असतो तो इथेच असतो. सी इज रायटिंग अ लेटर. सी इज रायटिंग अ लेटर म्हणजे सीच्या नंतर टू बीचं रूप झालं आहे, मुख्य क्रियापद राईट आहे, त्याला आयन लावला रायटिंग झालं आहे आणि शेवटी कर्म आहे. ती पत्र लिहित आहे. असं याचा ट्रान्सलेशन होत असते. ट्रान्सलेशन करताना सर्वात प्रथम काय घ्यायचं, कर्त्याचं घ्यायचं आणि नंतर उलट यायचं, तर त्याचा अर्थ आपण मराठीत लिहू शकतो. यानंतर यू आर गोइंग टू स्कूल. यू आर गोइंग टू स्कूल. यू आता बघा एकवचनी आणि अनेकवचनी त्याचं रूप तेच आहे, एकच आहे. जसं आता आय जर असेल तर आयचं काय होते, अनेकवचनी वी होते. ही सीटचं काय होते, दे होते. तसं म्हणजे वेगळं रूप होते. तसं यूचं रूप काय, युवच आहे. म्हणून एकवचनी जरी यू असेल तर त्याच्यासमोर एकवचनी असेल किंवा अनेकवचनी असेल तर त्याच्यासमोर नेहमी काय येत असते, टू बीचं रूप अनेकवचनीच येते. तर यूच्या पुढे इज येणार नाही, तर काय येईल, यू आर. यू आर गोइंग टू स्कूल. तू असेल, एकवचनी असेल तर तू घ्यायचं किंवा अनेकवचनी असेल तर तुम्ही घ्यायचं. तुम्ही शाळेत जात आहात किंवा तू शाळेला जात आहेस असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. यानंतर प्रेझेंट टेन्सचा तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता इथे परफेक्टचा अर्थ आहे पूर्ण. परफेक्ट म्हणजे काय, पूर्ण. याचा अर्थ इथं जे काही प्रक्रिया होती, जी चालू प्रक्रिया होती ती प्रक्रिया काय झालेली आहे, तिथे पूर्ण झालेली आहे, म्हणून त्याला प्रेझेंट परफेक्ट असे म्हणतात. तर प्रेझेंट परफेक्टचं सूत्र काय मग, सब्जेक्ट प्लस टू हॅव, सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हे प्रेझेंट परफेक्टचं सूत्र आहे. आता या सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तर सेम राहणारच आहे त्याच्यामध्ये. मग इथं चेंज काय झाला, तर इथं आलं आहे टू हॅवचं रूप आणि V3 आलेलं आहे. तर ज्या वाक्यामध्ये टू हॅवचं रूप असते आणि V3 असते तो प्रेझेंट परफेक्ट असतो. मग आता टू हॅवचं रूप प्रेझेंटमध्ये बघत आहोत म्हणून तो प्रेझेंट. टू हॅवचं रूप पास्टमध्ये असेल तर तो पास्ट परफेक्ट होईल. एक्झाम्पल बघूया याचं. आय हॅव रिटन अ कॉम्पोजिशन. आय हॅव रिटन अ कॉम्पोजिशन. तर सब्जेक्ट काय घेतला मी, आय, आणि टू हॅवचं रूप आलेलं आहे हॅव. त्यानंतर V3 आलेला आहे रिटर्न आणि ऑब्जेक्ट आहे अ कॉम्पोजिशन. आय हॅव रिटन अ कॉम्पोजिशन. तर याचा अर्थ कसा होतो बघा. आता इथं प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मी निबंध लिहिलेला आहे. मी निबंध लिहिलेला आहे. तर टू हॅवची रूपं कोणती आहेत मग, टू हॅवची रूपं हॅव आणि हॅज आहेत. हे टू हॅवचे दोन रूपं आहेत. तर हॅव अनेकवचनी समोर येत असते. अनेकवचनी जर असेल, अनेकवचन, तर तेव्हा हॅव वापरायचं, आणि एकवचन असेल तर तेव्हा हॅज वापरायचं. परंतु याला आय हा अपवाद आहे. आय एकवचनी असून सुद्धा त्याच्यासमोर हॅवच वापरतात. फक्त आयच तर अपवाद आहे, बाकी मग अनेकवचनी समोर हॅव येते, एकवचनीच्या समोर हॅज येते. सी हॅज completed her homework. She has completed her homework. याचा अर्थ आता इथे सी एकवचनी असल्यामुळे मी काय घेतलेलं आहे, हॅज घेतलेलं आहे. सी हॅज. कम्प्लीटचं तिसरं रूप आलं आहे कम्प्लिटेड, आणि ह्या टोटल ऑब्जेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ तिने तिचा जो गृहपाठ होता तो पूर्ण केलेला आहे.
यानंतर दे हॅव ओन द मॅच. दे अनेक गोष्टी असल्यामुळे मी इथे हॅव घेतलेला आहे आणि तिसरं रूप आहे ओन आणि ऑब्जेक्ट आहे मॅच. दे हॅव ओन द मॅच याचा अर्थ त्यांनी सामना जिंकलेला आहे. ठीक आहे. आणि प्रेझेंट परफेक्टचा एक शेवटचा सिंपल प्रेझेंटचा एक शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे शेवटचा प्रकार आहे प्रेझेंट टेन्सचा. आता याचं सूत्र काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन, हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट हे त्याचं सूत्र आहे. म्हणजे सब्जेक्ट कर्त्यानंतर काय येणार आहे? हॅव बीन किंवा हॅज बीन येणार आहे. त्यानंतर क्रियापदाचा आयएनजी लागणार आहे म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. वी हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. वी हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आलेले आहोत. म्हणजे महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो फक्त टू हॅवचं रूप आणि बीन असते आणि V4 असते म्हणजे क्रियापदाला काय असतो? आयएनजी असतो म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप असते. तर हा आहे प्रेझेंट टेन्सचा शेवटचा आणि चौथा प्रकार आहे प्रेझेंट. आता परफेक्ट आहे याचा अर्थ इथं परफेक्टमध्ये काय असते? तिसरं रूप असते. याचा अर्थ हे जे बी आहे त्या बीचं तिसरं रूप बीन आलेलं आहे आणि कंटिन्युअससाठी काय असते? आयएनजी असते. म्हणजे दोनही याच्यामध्ये आहेत. एक तर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि चालू पण आहे म्हणून त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ. एक तर प्रक्रिया चालू आहे आणि पूर्ण पण झालेली आहे म्हणून चालू पूर्ण वर्तमान काळ. आय हॅव बीन इटन ॲन ॲपल. आय हॅव बीन इटन ॲन ॲपल. मी सफरचंद. आय हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. मी सफरचंद खात आलेला आहे. ही हॅव बीन किंवा हॅज बीन आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी म्हणजेच काय? V4 आहे. यानंतर सी हॅज बीन टेलिंग अ स्टोरी. सी हॅज बीन टेलिंग अ स्टोरी. आता इथं आतापर्यंत मी हॅव बीन वापरलेलं आहे कारण आयच्या समोर हॅव येते, वी अनेक वचने असल्यामुळे हॅव आलं. पण आता सी घेतलेला आहे. सी एक वचने असल्यामुळे इथं हॅज आलेलं आहे. सी हॅज बीन आणि टेल मुख्य क्रियापद आहे त्याला आयएनजी लावला मी टेलिंग. सी हॅज बीन टेलिंग अ स्टोरी. ती गोष्ट सांगत आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या सूत्राच्या आधारे अशा असंख्य वाक्य तयार करू शकतो. तर ह्यासाठी महत्त्वाचा भाग काय लागतो? महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त जे व्हर्ब असतात ते जास्तीत जास्त व्हर्ब पाठ पाहिजे. त्या व्हर्बचं पहिलं रूप माहीत पाहिजे, दुसरं रूप माहीत पाहिजे, तिसरं रूप माहीत पाहिजे. तिन्ही याचे रूप माहीत पाहिजे असतात आणि आयएनजीचं लावतात येतो आपल्याला. म्हणजे मुख्य जास्तीत जास्त जर व्हर्ब पाठ असतील तर जास्तीत जास्त सेंटेन्स तयार करता येतात. जास्तीत जास्त सेंटेन्स जर आपल्याला तयार करता आले तर आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो किंवा स्पोकनसाठी त्याचा यूज केला जाऊ शकतो. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसाठी शेअर करा.